तर दुसरीकडे मुंबई महापालिका ठाकरेंच्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। त्यासाठी उद्या दुपारी 12 वाजता अधिकृतपणे ठाकरे बंधूंच्या म्हणजेच मनसे शिवसेना युतीची घोषणा होणार आहे। त्यानंतर आता पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादी देखील एकत्र येणार असल्याचं निश्चित झालंय। मुंबईत ठाकरे तर पुण्यासाठी पवार एकत्र आल्याचं महापालिका निवडणुकांमुळे पाहायला मिळतंय। ठाकरेंतर पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येणार असून 26 डिसेंबर रोजी याची घोषणा होणार असल्याची माहिती स्वतः अजित पवारांनी दिली आहे। कार्यकर्त्यांना बोलताना अजित पवारांनी 26 तारखेला अधिकृत घोषणा करू असं सांगितलेलं आहे। आता आमची तशीच चर्चा चालू आहे, महाविकास आघाडीमधूनच चालू आहे आणि त्याला ॲडिशनल अजून कोण येतं का बघतोय। आता ते आल्यानंतर कोण कोण राहतंय कोण कोण नाही राहतंय याच्यावर आमच्या चर्चा चालू आहे आणि मला वाटतं की त्यामध्ये आम्ही सगळे एकत्र येऊन लढणार अशा प्रकारची भूमिका निश्चित होईल। इतर मित्र पक्षांना अजितदादा तुमच्यासोबत आलेले चालतील का त्यांच्यासोबत महाविकास आघाडीमध्ये? आता मागच्या नगर परिषद नगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या झालेल्या पाहिल्यात ना, त्यामध्ये शिंदे गटाची बरोबर झालेली पाहिलेली आहे, काही ठिकाणी अजितदादा गटावर झालेली आहे। त्यामुळे स्थानिक पातळीवरचे निर्णय घेत असताना त्यांच्या लोकांनी, आम्ही तर खालीच अधिकार दिले, त्यांच्या लोकांनी जर ठरवलेलं असेल की सगळ्यांनी एकत्र येऊन करायचं तर मला वाटतं तिथं काय अडचण येणार नाही। ठाकरे बंधू आणि काँग्रेस आणि आम्ही म्हणजे महाविकास आघाडी पूर्णपणे एकत्र आपण लढलं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे। हो, असं सांगितलंय। भूमिका अनेक वेळा आपण घेत असतो, पण त्याच्यातून काही मार्ग, आता काँग्रेस बिहारमध्ये लढलीच ना लालूजींच्या पक्षावर, काही ठिकाणी त्यांनी फ्रेंडली फाईट केल्या। त्याच्यामुळे जिथे चांगले लोक आहेत, जे चांगल्याही लोकांनी निवडून जायला पाहिजे ना, त्याच्यामुळे मताचं विभाजन होऊ नये याच्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे विकासासाठी। आणि मुंबईच्या पुण्याच्या ज्या ज्या कॉर्पोरेशन्स आहेत, उशिरा का होईना ते इलेक्शन लागलेलं आहे, त्या हितासाठी आणि विकासासाठी आम्ही जे काय करतोय ते विकासासाठी करतोय। सांगतो की आम्ही एकत्र बसू आणि सगळे एक विचारांनी आघाडी म्हणून जे काय आमचा निर्णय होईल त्याच्यामध्ये मग कोणत्या चिन्हावरती लढायचं ते ठरवलं जाईल। तू तरी असेल की नाही, मग तुमची इच्छा आहे की नाही, तू तरी तुमची आहे ना। एकदा आघाडीमध्ये जो निर्णय होईल तो निर्णय आम्ही मान्य करतो।